नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे माधवीज किचनमध्ये. तर आज आपण झटपट असं बनवणार आहोत चटपटीत मका म्हणजेच कॉर्न चाट, ते पण घरच्या घरी. चला तर मग सुरू करूयात. तर त्यासाठी इथे मी एक मका उकडून घेतलेला आहे. तो मका थंड झाल्यावर मी त्याचे दाणे काढून घेत आहे. असेच सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत. मग आपण आता एका पॅनवर मस्त असं बटर घालून घेणार आहोत. हे बटर आता मेल्ट झालेलं आहे. आता त्यात आपण उकडलेल्या मक्याचे दाणे घालणार आहोत. हे दाणे छान असे 1 ते 1.5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत. ही रेसिपी तुम्ही कधी पण झटपट अशी बनवू शकता, ते पण कमीत कमी सामग्रीमध्ये. तुम्हाला जर उकडलेला मका खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असे मसाला कॉर्न एकदम 5 ते 6 मिनिटात बनवू शकता आणि त्याची मज्जा घेऊ शकता. आता हे आपले कॉर्न 1 ते 2 मिनिटं मस्त असे फ्राय झालेले आहेत. मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे. आता तुम्ही त्यात आवडीनुसार मीठ घालू शकता. मी इथे 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. आता मी या कॉर्न चाटमध्ये 1 चमचा घरचा मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला घालू शकता आणि त्यानंतर मी यात 1 चमचा चाट मसाला घालणार आहे आणि छान असा मिक्स करून घेणार आहे. चाट मसाल्यामुळे चटपटीत अशी चव येऊन जाते या कॉर्न्सला, त्यामुळे खायला अजून मज्जा येते. आता मी या कॉर्न चाटमध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. हा एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल हवा तर नाही घातला तरी चालतो. याने पण मस्त अशी चटपटीत चव येते. आता हे मक्याचे दाणे मी नीट असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे. तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरचं बटन दाबायला विसरू नका. तुम्हीही करून पहा आणि मला नक्की कळवा. चला तर मग खा आणि मस्त रहा.